लय मोठा राजगड आहे बरं. राजगडला उगाच राजगड का नाव दिलंय हे इथं आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आणि मंडळी अर्धा पाऊण तास झाला आपण चालतोय, पण ज्या स्वर्गाचं आपण मगापासून ओढ होती त्या स्वर्गाची दार आता दिसायला लागलेत. टँग दिसते का बरं? एक नंबर बरं, एक नंबर. तरी पण नाही म्हणता म्हणता आम्ही बराच पॅच कव्हर करत आणलाय. आमची इच्छा होती की सूर्योदय बघायला भेटावा. रनिंग करत करत जा. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी. ह्या भिंतींना हात लावून आहे ना, तुम्ही म्हणाला तर असं का करतोयस, तर त्या काळातल्या इतिहासाचा साक्षीदार नाही होता आला, पण कम से कम इतिहास अनुभवू तर शकतो, हात तर लावू शकतो ना. असा हात लावला ना तर असं वाटतं की महाराज आसपास कुठं आहेत बघतात ते आपल्याला. अजूनही ताकदीने उभा राहिलेला राजगड आपल्याला पाहावयास मिळतो. हा जो आहे तो पाली दरवाजा. आणि आपण मेन दरवाजापाशी पोहोचलोय वरती आल्यानंतर. ह्या भिंती कशा दिसतात ना, काय कठीण असेल रे. बघा ना, असं गोल आकार देऊन अगदी एक पाण्याचा तलाव आहे बारका टाका असल्या का. आपला भगवा कसा फडकतो बैला रोबाबात. आणि तू वर जाय ना, तो आहे तो बाले किल्ला. आपल्याला तिथं पण जायचे. ही जी आहे ते त्या काळातली महाराजांची सदर संजीवनी माची मार्ग आहे. इकडे संजीवनी, खाली दुसरी एक माची, आणि इथून आहे तो वरती बाले किल्ला. हे आहे ते चंद्रतळे. अर्धा चंद्रागा दिसते महादेवांची पिंड आहे. तर गडावरती ब्रह्मेश्वर मंदिरापासून आपण दर्शन घेतल्यानंतर जी लागते ठिकाण ती म्हणजे माझ्या साईडला बघू शकता, उजव्या साईडला बाजारपेठ. इथं बाजारपेठ होती जिथे की आता आपल्याला अवशेष थोडेफार दिसतात शिल्लक. आणि इथून पुढचं आपण वरती निघालोय गडावरती. ओम शिव शिव शिव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. सुवेळामाचीकडे जाताना इथून मधून एक रोड आहे, खालून एक रोड आहे, परंतु इथून शॉर्टकट आहे. पण हे आहेत अशी वानरस आहे ना, त्यामुळे तुम्ही जरा नीट जपून. प्रभु हर शिव ओंकारा. गणपतींचं एक कोरीव मूर्ती लागते. कोरीव मूर्ती आल्यानंतर पुढं आहे ते सुवेळामाचीला जाताना तटबंदीतील दरवाजा. इथे लिहिले सुवेळामाची तटबंदी दरवाजा. मध्ये असं वाकून जावं लागते, डोकं फाटत. इथं आहे ते बुरुजातील मारुती. हे आहेत बुरुजातील मारुती, म्हणजे बुरुजातील मारुती यांचं दर्शन झालंय. आता आपण निघालो इथून चिलखती बुरुजावरती. तिथं थोडं फोटो वगैरे काढू आणि तिथून डायरेक्टली जाणार आहे ते संजीवनी माचीला. अशक्य असा सुंदर रोड आहे मित्रांनो. आणि मी निघालोय आत्ताच सुवेळाची माची बघून. आता निघालोय पुढे संजीवनी माचीला. एक 2 मिनिटात भेटू. इथे एक पाण्याचा टाका आहे, इथून खाली गेल्यानंतर काय बघ
घसरट आहे पूर्णपणे खाली खोलवर दगडातून रोड आहेत. तो खोल अजून खूप आहे आणि असं काय राहिलं नाही पाहिजे की राहिलं एवढीच गोष्ट बघायची. पण असं वाटत नाही यार आपण आलो असतो तर बरं झालं असतं. दरवाजा आहे गडाचा. इथून गेल्यानंतर पूर्णपणे फिरून आहे बाहेर. इथून पुन्हा फिरून पूर्ण त्या दरवाजाला गुंजवणी दरवाजा म्हणतात. आणि इथूनच खाली जायला गडावरून मार्ग आहे. आपल्याला जायचे आता ते तिकडून खाली तर सहज जायचे दरवाज्यातून वरून. आणि वरून दरवाज्यातून आल्यानंतर अशीच वाट आहे जी जशी बघतोय खाली जी रेलिंग दिसतंय तुम्हाला तिथे. बस आता इथं पोतरच. इथून पुन्हा आपण माघारी जाऊया. आता निघालोय आपण ते संजीवनी माचीकडे. आपल्याला जायचे अजून त्या तिथे. मंडळी काय पण म्हणा पण सुवेळा माची आणि पद्मावती माचीपेक्षा संजीवनी माचीकडे जाताना ना रोड पूर्णपणे असा आहे बरं. आणि खाली आहे ती खोलवर दरी. इथून वरून आलो आपण बाले किल्ल्यावर. हो हो नाही नाही हो हो म्हणता म्हणता आपण आलोय संजीवनी माचीच्या साईडला. सदर आहे इथं. इथे एक सदर म्हणून आहे. पहिल्या अवशेष आहेत व्हायचं राहिलेत थोडंफार पडका. आता सदरेपासून खाली जायचे आपल्याला. अजून माची काय दिसायचं नाव घेणार भावांना. इतकं चाललोय तुफान. संजीवनी माची तटबंदी आणि इथून वर आहे ते टेहाणी बुरुज. 2 मेंबर आमच्या मागच थांबल्यात. काटाळले आता चालायला. टेहळणी बुरुज संजीवनी माचीचा. पाय पूर्ण भेंडाळ्यात बरं. लय मोठा राजगड आहे बरं. राजगडला उगाच राजगड का नाव दिलंय हे इथं आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि A to Z बघा बरं. ती सुवेळा माची पण बघा आणि ही संजीवनी माची पण बघा. आणि पूर्ण या असं नाही की वर बुरजावरती थांबला टेहळणी बुरजावरती तिथून बघितलं आणि माची झाली हा दिसली मला. तसं नाही. कडपर्यंत या तर तुम्हाला अंदाज लागतो इतिहास काय आहे, गड काय आहे, चढायला उतरायला काय वेळ लागतो. आणि 3 आणि 4 एकूण 4 पाण्याचं टाकायचं. आणि पाणी बघू शकता आता हिरवं असलेलं पाणी कारण गेला उपसा नाही परंतु पाणी आजही साठा बघू शकता तुम्ही. 4 इथून खाली आहे ते व्याघ्रमुख. आणि अजून तिथं जायचं आपल्याला. बाय बाय बाय. माग बाले किल्ला बघा ना कुठे दिसतोय तुम्हाला. दिसना झालाय आता बाले किल्ला. भानो संजीवनी माची खूप लांब आहे बरं. सुवेळा माचीपेक्षा संजीवनी माची खूप लांब आहे. भावानो खरंच काय पण म्हणा. तुम्ही नुसतं म्हणता हा रायगड हा राजगड हा तोरणागड. या भावानो या गडावर आल्याशिवाय तुम्हाला काय कळणार नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे गडावर येऊ नका नुसतं. पूर्ण जावा ह्याची त्या कडेला. मग तुम्हाला कळेल गड म्हणजे काय आहेत आणि महाराजांचा इतिहास काय. सांगू का अरे दगड नुसते भिंती जर बघितलं तर अंगाव काटा येतो अंगाव. तिथून भिंती आहेत अजून भिंती ह्या कडपर्यंत आहेत बघा. कडपर्यंत भिंती. तर जो दरवाजा दिसतोय तो आहे तो आळू दरवाजा. संजीवनी माचीला जाताना खालून पाण्याच्या टाकीच्या खाल्यानंतर बुरुज लागतो. व्याघ्रमुखच्या खाली आल्यानंतर मग अळू दरवाजा असा लागतो. आणि अजून हे आपली संजीवनी माची एवढ्या लांब आहे भावांनो. माझ्या मागं तुम्हाला कदाचित बाले किल्ला दिसत असेल. एवढ्या लांबून आलोय आपण. एवढ्या लांबून बाले किल्ला आहे. अखेरकार आपण पोहोचलोय संजीवनी माचीवरती. माचीवरून आल्यानंतर जे इथून ट्रेकिंग करत जातात ते इकडे जातात तोरण्यावरती. गडाच्या सदरेपासून खाली आल्यानंतर सदर जिथे आहे तिथून जे खाली आल्यानंतर एक रामेश्वर मंदिर लागतं. रामेश्वर मंदिराच्या खाली आल्यानंतर एक असा तलाव लागतो. आपल्या पावलांच्या ठशा व्यतिरिक्त गडावरती काय ठेवू नका हा सगळ्यात मोठा विचार आहे. तर एक दिसतो तो चोर दरवाजा इथून खाली आहे. रेलिंग जे दिले इथं आहे आपलं गाडीचं पार्किंग. लास्ट अँड बेस्ट गडावरचा आणि भाग कचेरी शिल्लक आहे त्या अवशेष. इथं काय असेल रोबाब त्या काळी या राजगडाचा. हे आता दिसतेत नाही पोर ही 4-5 टकोरी. ही रील्स करते ती कळत नाही ह्या वस्तूचं पवित्र काय आहे ते. त्यांना सांगतो कसे माझ्या भाषेत पवित्र ते सांगायचे. गडावरती येऊन तुम्ही रील्स बनवत असाल
डान्स करताय, माकड चाळ करताय राव. थोड्या तरी लाजा बाळगा. ठीक आहे, गडावरती या, गडावरचं महाराजांचं गाणी म्हणा, महाराजांच्या बद्दल प्रेरणा म्हणा, घोषणा द्या, त्याचे व्हिडिओ बनवा ना, गडाचं व्लॉग बनवा ना, माहिती द्या ना इतिहासाची. मरताय का तसल्या गोष्टी करा? आणि फालतू गोष्टी तेवढं कराय तुम्हाला बरं वाटतंय की नाही? करू ना करावं असलं काय. आता मी त्यांनी काय केलं ही व्हिडिओ नाही टाकला, कारण कसं आहे, उगाच वातावरण तापवायचं नाही मला कुठल्या गोष्टीचं. त्यांना सरळ समज दिली एक चांगली, त्यांना पण ते पटले, चुकी मान्य केली, धन. वाकडे तिकडे काय बोलली असती ना, एकटा काप्या हिसका दाखवायला, एकटा मावळा महाराजांचा काप्या, कळलं ना? मग कुठल्या पण गडाव असो, आपल्याला पटत नाही ती. झाल्या सगळ्या गोष्टी. आता आम्ही निघालो गडावरून खाली. एकटा आलोय सगळ्यात पहिल्यांदा गडा, आणि बाकी सगळी वरच आहेत, ती निम्यात असतील इथले. गाड्या पार्किंग इथं समोरच आहेत माझ्या. इथून वाईज 10-15 पावलं गेलं की आले. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि भेटू आणखीन एका पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी एका नवीन ट्रेकवरती, गडाच्या ट्रेकवरती. तोपर्यंत काळजी घ्या, सुखरूप राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय भावांनो.